त्या अर्थानं आजचा जो आरटीईचा कायदा आहे त्या कायद्याची संकल्पना जर कोणी मांडली असेल तर ते मांडणारे महात्मा ज्योतिराव फुले होते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ते समाज क्रांतिकारक होते. आणि आपल्याला माहिती असेल आमचे भुजबळ साहेब नेहमी सांगतात देशामध्ये दोनच महात्मे आहेत, एक महात्मा ज्योतिराव फुले आणि दुसरे महात्मा गांधी. पण पहिले महात्मा म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंना महात्मा हे नामबिरुद देणारे महात्मा गांधी होते, ज्यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं आमच्या समाजामध्ये जर कोणाला महात्मा म्हटलं पाहिजे तर ते ज्योतिराव फुलेंना महात्मा म्हटलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं हे लोकविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि म्हणूनच या द्विजन्मशताब्दीच्या निमित्ताने एकीकडे भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक असेल, दुसरीकडे फुलेवाड्याचं काम असेल, नायगाव इथलं काम असेल किंवा त्यांच्या विचारांचा वारसा चालवणारे अनेक कार्यक्रम हे करण्याचा निर्णय आपण घेतलाय. आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्यातील जी सगळ्यात महत्वाची आरोग्य योजना आहे त्याचं नाव देखील महात्मा फुले जनारोग्य योजना आपण ठेवलेलं आहे की ज्यामध्ये 100% महाराष्ट्रातल्या लोकांना 5 लाखापर्यंत 2400 आजारावर मोफत इलाज आपण त्या ठिकाणी देतो. आणि एवढंच नाही तर आपण महाज्योती हे जे सुरू केलेलं आहे या महाज्योतीच्या माध्यमातून आज समाजातल्या विशेषतः आमच्या ओबीसी घटकाला ज्या प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी मिळत आहे मला अतिशय आनंद आहे की मागच्या वर्षी सावे साहेब तुम्ही मला कालच आकडेवारी दिली आता माझ्या लक्षात नाही पण IAS, IP